हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बनवतोय लहान मुलांसाठी एक सुपर डिलिशियस अँड हेल्दी पास्ता रेसिपी विदाउट ॲक्च्युली युजिंग द ट्रेडिशनल पास्ता. सो लेट्स सी हाऊ वी मेक इट. सगळ्यात आधी थोडं बेसिक चॉपिंग करायचं आहे. एक लसणाची कळी घेतली आहे मी इथे, थोडं आलं घेतलं आहे, थोडासा अर्धा टोमॅटो, अर्धा गाजर घेतला आहे आणि अर्ध्याहूनही कमी कांदा घेतला आहे. इथे बॉइलिंग वॉटरमध्ये थोडंसं मीठ टाकून मी हे सरगुंडे त्यात टाकले आहे. सरगुंडे गव्हाचे बनलेले असतात, विच लुक्स लाईक नूडल्स इट सेल्फ. सो आज मी ते यूज करते पास्ताच्या ऐवजी. मग एका कढईत थोडं तूप घातलं आहे, त्यात मी तूप घातल्यानंतर आलं घातलं आहे आणि लसूण घातलं आहे. ते थोडं नीट होऊ द्यायचं. आलं लसूण झाल्यावर त्यात घालायचा आहे कांदा नंतर त्यात घालायचा आहे टोमॅटो आणि गाजर. इन द मीन टाईम इकडे मी थोडा पालक चिरून घेतलेला आहे आणि 5-6 काजू पाण्यात भिजत टाकलेले आहे. इथे माझं ते सगळं मिक्सचर शिजत आहे. ते सगळं नीट शिजत आलं आहे हे बघितल्यावर थोडं गाजर नरम मऊ पडल्यावर त्यात घालायचा आहे चिरलेला पालक. आणि आता ह्या सगळ्या गोष्टींना म्हणजे पालकाला या सगळ्या गोष्टींबरोबर एकदा परत थोडं शिजू द्यायचं आहे. पालक नीट शिजला की आता हे सगळं मिक्सचर थोडं गार होऊ द्यायचं आणि मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्यात ते भिजवलेले काजू पण ॲड करायचे आहे आणि थोडासा पनीर पण ॲड करायचं आहे क्रम्बल्ड. सगळं नीट बारीक झालं आहे. आता एका कढईत मी थोडं तूप घातलं आहे आणि तुपात हे जे मिक्सचर मी बारीक करून घेतलेलं होतं ते घालते आहे. ते घालून झाल्यावर त्याला थोडं 1 मिनटं नीट शिजू द्यायचं आहे. ते झालं की त्यात थोडा पेपर आणि सॉल्ट घालायचं आहे अप टू द टेस्ट ऑफ द बेबी. आणि ते झाल्यावर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. पाणी नीट ढवळल्यानंतर ॲड करायचं आहे आपला बॉइल्ड पास्ता विच इज द सरगुंडे. ते ॲड केल्यानंतर सगळं नीट एकदा सगळीकडनं हलवून घ्यायचं आहे, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग बस तुमचा पास्ता रेडी आहे गरमागरम सर्व करायसाठी. तुम्ही तुमच्या मुलांसाठी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि अशाच इंटरेस्टिंग रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.